कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनची स्थापना 1978 साली झाली होती. याची पहिली निवडणूक 1981 मध्ये पार पडली. दर 3 वर्षांनी ही निवडणूक घेण्यात येते. 1993 पर्यंत या निवडणुका नियमानुसार सुरळीत पार पडल्या. मात्र त्यानंतर आजपर्यंत कोणतीही निवडणूक अधिकृतरित्या झाली नाही. असोसिएशननं या दरम्यान लेखापरीक्षण अहवाल धर्मादाय कार्यालयाला सादर केलेला नाही. संस्थेला कायदेशीर कार्यकारिणी असताना आत्तापर्यंतचे सर्व कामकाज बेकायदेशीररित्या करण्यात आले असे आरोप कबड्डी प्रशिक्षक महेश गावडे आणि प्रो कबड्डी खेळाडू ऋतुराज कोरवी यांनी केलेत. संस्थेच्या या गैरप्रकाराबद्दल धर्मादाय न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आलाय. या अर्जावर न्यायालयानं 16 डिसेंबर 2024 रोजी निकाल दिला. या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणारी रिट पिटिशन दाखल करण्यात आली. यामध्ये ॲडव्होकेट आदित्य रक्तांडे यांनी ही निवडणूक क्रीडा संहिता 2011 नुसार झाली नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. धर्मादाय न्यायालयात 21 मे 2025 रोजी अंतिम युक्तिवादवेळी धर्मादाय उपायुक्तांनी बदल अर्ज नामंजूर केला. त्यामुळे सध्याची कार्यकारिणी ही बेकायदेशीर असून त्यांनी कामकाज करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करू अशी माहिती प्रशिक्षक महेश गावडे यांनी दिली. मेहरबान कोर्टाने 28/5/2025 रोजी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचा बदल अर्ज नामंजूर केलेला आहे. तरी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या ज्या नामंजूर केलेल्या कार्यकारिणीतील पदाधिकारी व्यक्ती यांनी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यालयात जाऊ नये व कोणताही कागदोपत्री हाती घेण्यात येऊ नये, अन्यथा आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करणार. दरम्यान कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं तांत्रिक त्रुटींमुळे हा बदल अर्ज नामंजूर झाल्याचं सांगत लवकरच पुन्हा यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती असोसिएशनचे सचिव रमेश भेंडीगिरी यांनी दिली. बदल अर्ज दाखल केला होता, तो नामंजूर केलाय. तो काही त्यात तांत्रिक कारणं आहेत. तांत्रिक कारणांची अशी ते नोटीस काढताना चुकीची तारीख टाकलेली आहे, एका उमेदवाराची सही नाही, अशी काही कारणं दाखवून आमचा अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे. परंतु आम्ही हा सर्व ह्या दुरुस्त करून लवकरच पुन्हा आमचं बदल अर्ज दाखल करीत आहोत. कुठल्याही प्रकारची गैरसमजूत नाही. आणि माननीय धर्मादाय उपायुक्तांनी ज्या विरोधकांनी सांगितले गेले की स्पोर्ट्स कोड बिल म्हणजे क्रीडा आचारसंहिता लागू करण्यात आली, की ज्या क्रीडा आचारसंहिता ही एक मार्गदर्शन तत्वे आहेत, हा कायदा नाही. या जर कायदा असता आणि याकरताच आम्ही बदल अर्ज करून पुन्हा आमची घटना दुरुस्त करण्याकरता अर्ज करणार, त्यासाठी बदल अर्ज मंजूर होणे महत्त्वाचं आहे, असं मी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून जाहीर करतो.